नमस्कार मित्रांनो, अकबर आणि बिरबलाची गोष्ट आपल्याला आठवतच असेल. अकबराला प्रश्न पडतो की बिरबलाला आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी उशीर का झाला, आणि त्याच्यामुळे मग बिरबल अकबराला सांगतो की तुम्ही वाटल्यास आपण एकदा हे करून बघूया की मी तुमचा मुलगा होतो आणि तुम्ही माझे वडील व्हा आणि तुम्ही माझा हट्ट पुरवा. एवढी काय मोठी गोष्ट आहे त्याच्यात, करून बघूया. अकबर तयार होतो आणि मग बिरबल लागतो रडायला. बिरबल सांगतो मला ऊस हवा आहे. अकबर ऊस आणून देतो. तो म्हणतो मला ऊस असा नको आहे, मला ऊसाचे कर्वे करून, ऊसाचे तुकडे करून हवं आहे. मग लगेच माणूस बोलवतो, ऊसाचे तुकडे करून देतो. ते झाल्यावर तर मुलगा म्हणजे बिरबल पुन्हा रडायला लागतो. तो म्हणतो काय झालं? नाही, मला तुकडे केलेला नको आहे, मला अख्खा ऊस हवा आहे. तो म्हणतो जा रे, ऊस आणून दे. तो दुसरा ऊस आणून देतो. बिरबल पुन्हा रडायला लागतो. म्हणतो काय झालं? नाही, मला अख्खा ऊस हवा आहे, पण त्याच तुकडे केलेलाचा अख्खा ऊस हवा आहे, मला वेगळा अख्खा ऊस नको आहे, मला तो ऊस हवा आहे पण अख्खा हवा आहे. शेवटी अकबर कपाळाला हात लावतो. इथे नरेंद्र मोदींची अवस्था अकबरासारखा करण्याचा विडा राजकीय बालकांनी उचललेला आहे. भारताचे राष्ट्रीय बालक म्हणून ओळख असलेले युवा नेते राहुल गांधी यांनी आता संसदेमध्ये असाच बालहट्ट सुरू केलेला आहे. हे खरं आहे, सरकारसाठी हा नामुष्कीचा प्रसंग होता. ज्या प्रकारे आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या, धर्मेंद्र प्रधान यांची चूक नसतानाही राजीनामा घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधानांच्या चुका दुसऱ्या होत्या, पण तेव्हा राजीनामा घेतल्या नाही आणि या परिस्थितीत चूक नसताना राजीनामा घ्यावा लागला. पण मोदी सरकार जसे म्हटलं की भाजपाच्या डोक्यात 24 तास राजकारण असल्यामुळे त्यांनी लगेच जमा खर्च मांडला. या प्रकरणात आपल्याला नुकसान होतं आहे, लक्षात आलं, आपला तोटा, टू कट ऑफ युअर लॉसेस, आपला तोटा कमी करण्यासाठी त्यांनी तो भाग काढून टाकला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला लावला. आणि नुसतं एवढंच नाही केलं तर त्यांनी विद्यापीठांमध्ये आणि एकूणच प्रवेश परीक्षा आहेत त्या सुधारण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली. नंदन निलेकणी, त्याच्यामध्ये इस्रो, IIT मद्रास, सगळे जे कोणीतरी लॉजिस्टिक्स हेल्प आहे. लॉजिस्टिक्स कशासाठी? कारण पेपर इकडनं तिकडे नेताना त्याच्यामध्ये फोडाफोड होते. फोडाफोडीचे अनेक स्तर असतात. एक परीक्षा पेपर काढणारा शिक्षकच फोडू शकतो, तो भाषांतर करणारा शिक्षक फोडू शकतो, पेपरची वाहतूक इकडून तिकडे करणारा, फिजिकली किंवा मग संगणकाद्वारे, ईमेलद्वारे वाहतूक करणारा जो त्याची जबाबदारी असते तो फोडू शकतो. आणि त्यामुळे ती प्रत्येक साखळी, त्याच्या प्रत्येक स्तरावर चूक राहू नये म्हणून त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक घेऊन मोदी सरकारने समिती नेमली. आज याचं विधेयक सादर केलं जाणार आहे. नुसतं विधेयक सादर केलं जाणार नाही, तर ते विधेयक मांडताना सगळ्या तरुण खासदारांना संधी द्यायचा प्रयत्न आहे. अर्थात त्याच्यातही दुर्दैवाने म्हणजे त्यातले काही जण पहिल्या पिढीतले राजकारणी असतील, तर बरेच जण आईवडिलांच्या कृपेने राजकारणात आलेले आहेत. भाजपात पण आता अशी संख्या आहे. पण तरी देखील अशा तरुण खासदारांना पुढे करून भाजप NDA ही खेळी खेळणार आहे. काँग्रेसला माहिती आहे की या सगळ्या विषयावर आपण चर्चेमध्ये भाजपाशी सामना करू शकत नाही. चर्चेमध्ये कारण ही चर्चा झाली तर भाजपाचे खासदार जे मुद्दे मांडतील, किती पेपर काँग्रेसच्या काळात फुटले, किती पेपर भाजपाच्या काळात फुटले, काँग्रेसच्या काळात पेपर फुटले तेव्हा काय झालं, भाजपाच्या काळात पेपर फुटले तेव्हा काय झालं. आत्ताही आंदोलन, केरळमध्ये आंदोलन सुरू आहे, त्याच्यात आंदोलकांना फोडून काढलेलं आहे. मला असं वाटतं भाजपाचे माजी खासदार त्यांना अटक केलेली आहे, चंद्रशेखर, त्यांना अटक केलेली आहे. आणि हे सगळं काँग्रेस राजवटीत चालू असताना भाजपा राजवटीत कसं असतं आणि भाजपाला एक सापत्न भाव का दाखवला जातो, वेगळी ट्रीटमेंट का दिली जाते, हे भाजपचे खासदार इमान एतबारे मांडायचा प्रयत्न करतील. आणि त्यामुळे काँग्रेसला ही चर्चा नको आहे. पण आता मागणी आपणच केली चर्चेची, राजीनाम्याची मागणी केली, राजीनाम्याची मागणी मान्य झाली आणि चर्चेची मागणी आल्यावर आता काय करायचं हा प्रश्न काँग्रेसपुढे. आणि त्यामुळे काँग्रेस आता सगळा प्रयत्न हा, जे या सगळ्या मोर्चामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक होते,
ज्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यांनी परवानगी नसताना बॅरिकेड तोडून, आणि एरवी बॅरिकेड तोडून आंदोलन करणं समजू शकतो, यापूर्वी ही आंदोलनं झालेली आहेत. अगदी जसे म्हटलं की भाजपाचे आजचे नेते पूर्वी मंत्रालयात घुसून वगैरे मंत्र्यांचा निषेध केलेला आहे, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आता संसदेवर हल्ला झाल्यानंतर संसदेचं अधिवेशन सुरू असताना सुरक्षेचे काही नियम केले गेलेले आहेत आणि ते नियम तोडून तुम्ही जाणीवपूर्वक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करता, तेव्हा सुरक्षा दलांना त्यांचा जो प्रोटोकॉल आहे तो फॉलो करावा लागतो. आणि याच्यात एक गोष्ट स्पष्ट होती की विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम 40% होते. बाकीचे जे 60% होते ते एकतर गुंड प्रवृत्तीचे लोक होते, देहाडी कामगार, त्यांची वाहतूक करून त्यांना आणलं होतं हरियाणा उत्तर प्रदेशच्या सीमेवरनं. जे कोणी 10 वर्षापूर्वी ज्यांचं पोलीस सिलेक्शन झालं नव्हतं, कोणाचं 15 वर्षापूर्वी शिक्षक परीक्षेत सिलेक्शन झालं नव्हतं, ते तिथे म्हणे निषेध करायला आले होते, जे काही ज्याचं कारण असेल. पण हे हिंसाचार करणारे हे मुख्यतः हे लोक होते. आणि सरकारने जरी सांगितलं असेल की विद्यार्थ्यांविरुद्धचे खटले तक्रारी मागे घेतल्या जातील, तरी ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याविरुद्ध खटले चालवले जात आहेत असं दिसतंय. त्यांना पकडलं जात आहे, त्यांची अटक केली जात आहे. आणि याच मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार म्हणजे एका प्रकारे पोलिसांना गुन्हेगार ठरवण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते प्रयत्न करणार आहेत. इथे काल मुंबईत जो मोर्चा झाला त्याच्यातही राज ठाकरेंनी विशेष मुंबई पोलिसांचे आभार मानले की बघा दिल्ली पोलीस कसे आहेत आणि मुंबई पोलीस कसे आहेत. नंतरचा प्रसंग बहुतेक त्यांच्या लक्षात नसावं, कारण दोघे बंधू काय लंच डिप्लोमसी म्हणून श्रावण सुरू व्हायच्या आधी, चातुर्मास खरं सुरू झालाय पण यांचं श्रावण सुरू व्हायच्या आधी ताव मारायला बसले असतील. पण त्यांच्या घराबाहेर शिवतीर्थ बाहेरच पोलिसांना आई बहिणीवरनं शिव्या देणाऱ्या, अश्लील भाषेत पोलिसांची वाद घालणाऱ्या मुलांची, तरुणांची धरपकड केली. आणि मग त्यांच्यातला एक म्हणत होता, ठाकरे आहेत कुठे, ठाकरे आहेत कुठे, कारण त्यांनी सांगितलेलं काय असेल तर सांगा, आम्ही आहोत मदतीला. आणि तो व्हिडिओ व्हायरल होतोय कारण आंदोलन झालं, शांततापूर्ण झालं, त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे हुल्लडबाजी करत असाल तर पोलीस तुम्हाला ताब्यात घेणारच. त्यामुळे काँग्रेसचा प्रयत्न असा असणार आहे की इथे पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, पोलिसांवर आरोप करायचे आणि त्या निमित्ताने गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागायचा. म्हणून म्हणलं ना की धर्मेंद्र प्रधान हे कधी टार्गेट नव्हतंच, टार्गेट मंत्री प्रधान नव्हते, प्रधानमंत्री टार्गेट आहे. आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान नंतर अमित शाह, अमित शाह नंतर नरेंद्र मोदी, अशा प्रकारे राजीनामा मागायचं यांची रणनीती आहे. पण हे करताना आपण काय करत आहोत याचा विसर काँग्रेसला पडलेला आहे. हेच काँग्रेस आहे ज्यांनी सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर घुसवलं होतं, देशाच्या लष्कराला सामान्य नागरिकांविरुद्ध लढायला भिंद्रनवालेला उभा करणारं काँग्रेसच, आणि त्यांच्या विरुद्ध लढायला शिखांच्या सगळ्यात पवित्र सुवर्ण मंदिरात लष्कर धाडणारंही काँग्रेसच. पण जेव्हा हजरतबल जेव्हा मात्र तिथे हे झालं, तेव्हा मात्र रेशीद मोहम्मदांचा केस वाचवण्यासाठी तिथे अतिरेक्यांना सोडण्यात आलं, कारण शिखांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि मुसलमानांच्या बाबतीत वेगळा न्याय. गोवारींच्यावर तेव्हाच महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणवणारे शरद पवार यांनी गोळ्या चालवल्या होत्या. गोवारींच्याकडे कुठली शस्त्रास्त्र होती? गोळ्या झाडल्या होत्या, गोळीबारात मृत्यू झाला होता. ज्या उद्धव ठाकरेंना सातत मुंबई महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा भाग असली पाहिजे म्हणून जे आंदोलन झालं होतं, आणि ज्याच्यावर ते सगळा दोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघावर देतात, कारण त्यांना मुंबई म्हणे महाराष्ट्रात नको होती. पण ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांनी ते जे आंदोलक होते संयुक्त महाराष्ट्रासाठी, त्यांच्यावर गोळीबार केला होता आणि तिथे 106 लोकांना, आंदोलकांना मारण्यात आलं होतं. ही काँग्रेसची संस्कृती आहे, हा काँग्रेसचा इतिहास आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जेव्हा शिखांचं नरसंहार झाला होता तेव्हा पोलीस तिथे बघ्याची भूमिका घेत बसले होते. आणि आता तेच काँग्रेस पोलिसांच्या विरुद्ध की त्यांनी लाठीमार केला म्हणून संसदेमध्ये या आंदोलकांच्या बाजूनी धुमाकूळ घालणाऱ्या, दगडफेक करणाऱ्या, अश्लील हावभाव करणाऱ्या आंदोलकांच्या बाजूनी काँग्रेस आज मैदानात उतरणार. काँग्रेसचा हेतू स्पष्ट आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपण चर्चेमध्ये सरकारला तोंड देऊ शकत नाही, आणि ही चर्चा जर साधक बाधक झाली, देशामधला राग बऱ्यापैकी निवळलेला आहे, पण तो विषय मागे पडला तर सरकार पुन्हा एकदा
महिला आरक्षण विधेयक, आणि त्या आरक्षणाच्या विधेयकाच्या अंतर्गत काल कोणीतरी प्रतिक्रिया दिली होती, पण डिलिमिटेशनचा विषयच नाही आहे या अधिवेशनात. कारण डिलिमिटेशन हा स्वतंत्र विषय नाही आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी डिलिमिटेशन ही त्याची प्रक्रिया आहे, आणि त्याच्यामुळे ते करण्याचा सरकार प्रयत्न करेल ही भीती आहे. आणि म्हणून हे अधिवेशनच या ना त्या मार्गाने तहकूब झालं पाहिजे, ही रणनीती काँग्रेसची आहे. ती रणनीती यशस्वी होते का केंद्र सरकार आज आयोजित केलेल्या चर्चेत काँग्रेसला धोबी पछाड देतं, त्यावर सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.